जशी नोटबंदी रात्री केली तशी निर्यात बंदी रात्री केली। काहीतरी पंतप्रधान आहे राव, आजचे दिन आएंगे आजचे दिन। ही किती डोरलायची चोर आहेत काय माणसं, की माझा काना खाली झालेला आहे, पण आज माणसं ही 3 दिवस झाला आज अनापाण्यापासून उभा आहे की शेतकरी जर एकदम थ्रेट केलं तर हे मार्केट 1 मिनिटात आम्ही बंद पडू शकतो। सरकारचं धोरण 1 नंबर शेतकरी विरोध आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 दिवसाआड लिलाव सुरू करण्यात येत आहेत। काल लिलाव बंद होते, आज लिलाव सुरू करण्यात आलेले आहेत। जवळपास 1,500 गाड्यांची कांद्याची आवक या ठिकाणी झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्या कारणाने काही गाड्या बाजार समितीने बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण बघू शकता बाहेर जात आहेत गाड्या। सरकारनं निर्यात बंदीचा आदेश देता शेतकऱ्यांनी भाव कमी होतील या आशेनं बाजार समितीमध्ये कांदा आणला। कांदा आणलेला असतात, तो कांदा आणलेला पाहून इथल्या हमालांनी 1 रुपयाच्या वारणीसाठी तो कांदा उतरवून घेतला नसल्यामुळं 1 वाजेपर्यंत गाड्या इथं भरपूर प्रमाणात गर्दी पडली। त्या गर्दी पडल्यामुळं गाड्या एकूणमेकात समोरासमोर आल्यामुळं गाड्या बाहेर असं न निघाल्यामुळं आता आमच्या शेतकऱ्याचा निम्मा मालच उतरवलेला आहे आणि निम्मा माल आता बाजार समिती हाकलून बाहेर द्यायला लागले। आता 250-300 किलोमीटरवरून दिवसाचं रात्र दिवस काम करून आणपाणी ही करून आता इथं माल आलेला अजून आता 250 किलोमीटर न्यायचं म्हणलं तर त्या शेतकऱ्याला आता 2 दिवस सुट्टी पडली। सुट्टीच्या कारभार या ढिसाळ बाजार समितीच्या कारभारामुळं अख्ख्या भारतातलं कांद्याचं मार्केट 2 रुपये ते 3 रुपयाने 1000 ते 1,500 रुपयानं पडलेलं आहे। पाठीमागं माझे एक 15-20 थैले घेऊन आलो होतो, 4000 रुपये आपल्याला रेट मिळवता। त्याच्या आता जर सरासरी काढली ना तर आता आम्हाला वाटतं फुकाटच इथं देऊन जायचं आहे आपल्याला। काय रुपयासुद्धा हातामध्ये मिळतोय का नाही, आमचं जेवण पाणी आम्ही खाल्लेलं आम्हाला मिळते, गाडी भाडं मिळते आम्हाला का नाही ते बी सांगता येत नाही। आम्हाला फुकाटमध्ये कांदा उरळून जायचा अशी वेळ आम्हाला येईल असं आज वाटतंय। आज मी माझ्या शेतात 12 एकर कांदा लावले तर एक मिरचीचा तुकडा सुद्धा लावला नाही। आज ही 12 रुपये किलो कांदा चाललाय। आज आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। लोकांचं देणं झालं 20-25 लाख, ह्या कांद्याला 10 लाख खर्च केलाय। इकरी 1 लाख रुपये खर्च ह्या मार्केटमध्ये येऊन पडायला चाललाय। करायचं काय? आज ह्याची लाख रुपये पट्टी होत नाही, लेकरा बाळांनी खायचं काय? आज सरकारनं निर्यात बंदी केली। निर्यात बंदीच्या आधी 4,000 4,500 मार्केट कांदा विकणारा आज ही 1200 रुपयानं विकत आहे। याला दोषी कोण आहे? हा सरकार दोषी आहे। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, ह्या सरकारचा जाहीर निषेध करतो। ह्या कांद्याचं रेट सध्या चालू मार्केटमध्ये 800, 900, 1200 लास्ट आहे। ह्या पुढं कांदा विकलं कमीत कमी 5,000 ते 6,000 क्विंटलनी विकलेलं कांदा आहे। आज शेतकऱ्याचं परिस्थिती इतकं अवघड आहे, हे कांदा बघितलं डोळ्यातून पाणी शेतकरी जाते। असलं माल शेतकऱ्यांनी सहजासहजी दुसऱ्यांच्या गळ्यात घालून पाठवून द्यायचं आणि शेतकरी फुकट घरी जायचं। आज सध्याचं परिस्थिती हे आहे। मग त्यासाठी सांगतो आम्ही शेतकरी एक झालो इथं ह्या ठिकाणी सध्यामध्ये सर्वच्या सर्व मार्केट 1 मिनिट रात्री हमालनी स्ट्राईक केलं, 1 मिनिटात त्यांचं वाढणीचं रेट 1 रुपयाने वाढवलं। आवक तर 2 दिवसापासूनच 1000, 1200, 1500 गाड्या आहेत, पण हे 2 दिवस 1 दिवसात चालवल्यामुळे आहे ना, हे नियोजन फक्त बाजार समितीने करायला पाहिजे। ह्याचा परिणाम फक्त आणि फक्त शेतकऱ्याला होणार आहे, कारण 8 दिवसाखाली 4,000 कांदा जाणारा 4,000 रुपयानं ते आज 2,000 रुपये आलेला आहे। हे कोण भरून देणार? काय कशाचा फटका आहे, कशाचा निर्यात बंदी मोदी सरकारनं शेतकऱ्याचा विचार केलेला नाही। आता कांदा निर्यात बंदी केलेला आहे आणि आमच्या शेतकऱ्याचा तूर आता उत्पादन होणार आहे, ते बाजारामध्ये जाणार आहे। त्याच्या अगोदर त्यांनी तूर आयात केली, काय गरज होती? काय गरज होती? सरकारचं धोरण 1 नंबर शेतकरी विरोध आहे। शेतकरी जर एकदम थ्रेट केलं तर हे मार्केट 1 मिनिटात आम्ही बंद पडू शकतो। मला सांगा, शेतकरी इथं जीव दे हा, तरी इथं तुम्ही निर्यात बंदी परवा म्हणलं होतं 4 दिवसात उठवल, तरी उठवली नाही। हा, 1000, 1200 माल द्यायचा का शेतकऱ्यांनी? हा, 2,000 रुपये 24ची गोणीचे 1700 रुपये रेट आहे। आम्ही ते खरेदी उधार देत नाहीत आम्हाला दुकानदार। हां, आणि तुम्ही आज आमचा 1 नंबर माल 1,500 खरेदी करता। हां, 1 एकराला आम्ही 4 डोस देतो 25,000चे। आणि मला सांगा, फुटबॉलचा संघ विजयी झाला, त्या खेळाडूंनी मोदींनी 1 कोटी रुपये घोषित केले विजय।
त्या संघाला खेळाडूला प्रत्येक खेळाडूला 1-1 कोटी रुपये घोषित केले आणि इथं शेतकऱ्याला इतकं इथं 8 दिवस झाला मरमर चालू आहे. 1 दिवस मार्केट बंद राहते पुन्हा चालू होत आहे तरी त्या कुठल्या गोष्टीचा विचार नाही. निर्यात बंद केली रात्री, जशी नोटबंदी रात्री केली तशी निर्यात बंदी रात्री केली. काहीतरी पंतप्रधान आहे राव, आजचे दिन आएंगे, आजचे दिन मुख्यमंत्री म्हणतो आजचे दिन आएंगे, मोदी म्हणतात आजचे दिन, हे आजचे दिन आहेत का? पण ही जी आता परिस्थिती सगळ्याला हाकलून काढायचं बाहेर मार्केटच्या, ही किती दुर्लक्षी चोर आहेत काय माणसं. ही माझा काना खाली झालेला आहे. पण आज माणसं ही 3 दिवस झाला आज पाण्यापासून उभा आहे ती. आज ही माणसं जर कमानी बारी एका हाकेट लावायची मला शेतकरी आज चोर किती झाला, महाचोर झाला. या शेतकऱ्यावर किती अन्याय आहे. आता न्यायचा द्यायचा अपेक्षा तिथं लांब राहिल्या, खाली करून द्यायला सुद्धा जर आज वाहनं बाहेर काढली ती, ही किती मोठा अन्याय आहे या शेतकऱ्यावर. हे होते शेतकऱ्यांनी आपण जाणून घेतलेलं आहे त्यांच्याकडून याच्या व्यथा. सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे. निर्यात बंदी घातल्या कारणानं कुठंतरी कांद्याचा दर पडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी कांदा घेऊन येत आहे. ही परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळत आहे. तशी खंत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मुंबई तकसाठी विजय बाबर, सोलापूर.